असं एक तंत्रज्ञान जे माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल करू पाहतं. ओके. आणि करू पाहतं, करतं असं नाही म्हणते मी. AI त्याच्या सर्वोत्तम फेजमध्ये असेल, जे अजून यायचं आहे, त्यावेळी ते फार तर फार माणसाच्या मेंदूची नक्कल करू शकेल. म्हणजे AI कधीच माणसाला रिप्लेस करणार नाही. पण माझ्या क्षेत्रातलीच एक व्यक्ती जिला AI येतं, ही मात्र मला रिप्लेस करू शकते. सतत शिकत राहा हा उपदेश आपल्याकडे काही शेकडो वर्षांपासून आहे. मग त्याच्याबद्दल नवीन का? कारण मला आलेला इनर्शिया, मी आलेला रेझिस्टन्स आणि त्यावरनं आलेला आळस, आणि नवीन काहीतरी शिका म्हणजे कष्ट घ्या, आणि त्याच्याही पलीकडे नवीन काहीतरी शिका म्हणजे मी नापास होईन, ह्या ज्या भीती आहेत, ह्या मेन मनावरच्या भीती मोठ्या आहेत. तंत्रज्ञानाची अजिबात भीती नाही. मी माझ्या वडिलांना ज्या पद्धतीने शिकवलं त्याच पद्धतीने मी नाही शिकणार. मग बदलायचंय कोणी? शिक्षकांनीच. मग मी कायम म्हणतो की तुम्ही का नाही अपग्रेड होत? मग राईट, तुम्ही का नाही स्वतःत बदल करत? फळ्याच्या ऐवजी तो डिजिटल बोर्ड आणणं म्हणजे बदलणं होत नाही. तुमचं विचारसरणी का नाही बदलत? की माझी विजन देखील इथेच संपते ना ऍज अ पालक म्हणून. तर हे मान्य करूयात की मला नाही माहिती की उद्या काय होईल. आपण उगाच काहीतरी मी मोठा आहे, मला उंचीवरनं त्यांच्या आयुष्यातल्या पुढच्या गोष्टी दिसतील, नाही दिसणार आहेत. टेक्नोस्ट्रेस नावाचा एक नवीन शब्द उदयास आला, जो मी कधी इमॅजिनच केला नव्हता. की टेक्नॉलॉजी जास्त वापरून असं झालेला स्ट्रेस, किंवा नोमोफोबिया नावाचा एक नवीन शब्द मी काल परवाच ऐकला, की मोबाईल माझ्याकडे नसणं याच्यामुळे आलेला फोबिया. ओके. AI मुळे वाढतोय स्पीड आणि जॉब्स जातील, बदलतील, हे सगळं आहे. तर याच वेळी अजून एक आश्वासक गोष्ट अशी की पुढच्या 3.5-4 वर्षात जवळपास 97 मिलियन, म्हणजे जवळपास 10 कोटी नवीन जॉब्स तयार देखील होणार आहेत. ह्युमन इंटेलिजन्स मल्टिप्लाइड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज सस्टेनेबल इंटेलिजन्स. हे जे AI, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, हे सगळं त्या हातोड्यासारखं 1 रुपया आहे. तुमचा मेंदू, तुमचं डोकं हे ते 9,999 रुपये आहेत. कृपया उलट करू नका. सेल्फलेस पेरेंटिंग या पालकत्वाला वाहिलेल्या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि अगदी सध्याचा हॉट टॉपिक म्हणू शकतो असा टॉपिक आहे. ॲक्च्युली झालं असं की काही दिवसांपूर्वी एका छोट्या मुलाच्या अंगावरती मी एक टी-शर्ट पाहिला आणि त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की आय डोंट नीड AI, माय आई नोज एव्हरीथिंग. सो मला ते खूप असं छान वाटलं वाचल्यानंतर. आणि तशाच पद्धतीचं अजून पण एक वाक्य मी वाचलं होतं की AIवर नाही तर आईवर निर्भर आहे. तर मला असं लक्षात आलं की हे सध्याचं जे युग आहे AIचं युग आहे आणि यामध्ये पालकत्व हे खूप चॅलेंजिंग होत चाललं आहे असं पालकांच्या दृष्टीने आपल्याला वाटतं. कारण पालकांना या बाबतीत खूप प्रश्न आहेत असं माझ्या लक्षात आलं. आणि त्याच अनुषंगाने आज आपण खरंच AIच्या बाबतीत आपण कॉन्शियस आहोत का, किंवा आपलं पेरेंटिंग त्या हिशोबाने आपण कॉन्शियसली करतोय का, तर या विषयाला वाहिलेला हा आजचा एपिसोड आहे. आणि आपल्या या एपिसोडसाठी एक अत्यंत या विषयातली एक्सपर्ट व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे आणि ती आहे डॉक्टर अमेय पांगारकर. तर अमेय पांगारकरांना आपण पेपर्स मधल्या वेगवेगळ्या छान छान आर्टिकल्समधनं नुकतीच त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. आणि ही इज अ एक्सपर्ट. त्या बऱ्याचशा कॉलेजेसच्या बोर्ड्सवरती सुद्धा ते कन्सल्टंट म्हणून काम करतात. तर त्यांच्याकडनं आज आपण उलगडून घ्यायचं आहे की नेमकं AIच्या जगामध्ये पालकत्व कसं करायचं. सो मोस्ट वेलकम अमेय. माझ्या पॉडकास्टवरती तुझं खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. मला बोलवलं आणि हा विषय या सगळ्या मैत्रिणींपर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार. येस. जसं मी म्हटलं की आपला पॉडकास्ट हा पालकत्वाला वाहिलेला आहे, तर सगळ्यात आधी मला तुझी पालकत्वाची संकल्पना ऐकायची आहे की तुला काय वाटतं पालकत्व म्हणजे काय? अजून खरं तर एवढा मोठा झालो नाहीये की मी याच्याबद्दल काहीतरी सल्ला देईन, कारण मी 6 वर्षांचाच पालक आहे. वयाने जरी जास्त असेल तरी बाबा म्हणून 6 वर्षाचा आहे. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने बघायला गेलं तर साधं म्हणेन की को लर्निंग ही गोष्ट मला जास्त त्यातली आवडते. की मी काहीतरी फक्त शिकवतोय किंवा मी काहीतरी फक्त सांगतोय आणि तू ऐक, ह्यापेक्षा मीही शिकतोय. कारण मी जसं म्हटलं तसं की अमेय म्हणून मी कितीतरी मोठा असलो तरी वडील म्हणून किंवा बाबा म्हणून 6 वर्षांचाच आहे. तर तो तिच्याबरोबरचा काळ, माझ्या मुलीबरोबर ते शिकणं, तिच्याबरोबर ते काहीतरी करणं, हे को लर्निंग मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि उपदेशपेक्षाही माझं असं कायम त्याबद्दल मत आहे की
आता स्पेसिफिकली आणि एआयच्या परिप्रेक्षातनं बोलायचं झालं तर भविष्यातली जी अनिश्चितता आहे याबद्दल तिला सक्षम करणं, राईट. हे 2 मुद्दे जरी मी करू शकलो तरी मला वाटतं की माझं काम मी केलं. कारण बाकी सगळ्या गोष्टी करायला खरंच तिला माझी कितपत गरज आहे हाही वेगळा मुद्दा. त्यामुळे या 2 गोष्टी मी पालक म्हणून जरी करू शकलो तरी खूप जास्त बरं करत असेल असं, आणि हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यावरचा. ग्रेट. बरोबर आहे. म्हणजे ग्रोईंग विथ युअर चाइल्ड, आणि तू म्हणलास तो पर्स्पेक्टिव्ह खूप छान आहे की आपण पालक म्हणून तेवढ्याच वर्षाचा असतो जेवढं आपलं मूल आहे. एक्झॅक्टली. तर आता जसं मी म्हटलं की तुझा विषय तो आहे आणि मलाही आज त्याच्याबद्दल प्रोब करायचं आहे की पेरेंटिंगमध्ये आपण एआयला कसं फेस करू शकतो किंवा त्याच्याबरोबर कसे ग्रो होऊ शकतो. तर पहिला अगदी बेसिक प्रश्न आहे की अगदी लेमॅनला कळेल अशा लँग्वेजमध्ये तू सांगू शकशील का की नेमकं एआय म्हणजे काय? खूपच, आणि हा अजिबात लेमॅन नाही, कारण हाच खरं तर मेन प्रश्न आहे दिवसभरातला ह्याच्यातला की एआय म्हणजे काय. आणि कारण प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी किंवा पर्स्पेक्टिव्हनी तो इतका बदलत चालला. त्याची जर परिभाषा बघायची झाली तर असं एक तंत्रज्ञान जे माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल करू पाहतं. ओके. आणि करू पाहतं, करतं असं नाही म्हणते मी. तर ॲट इट्स बेस्ट जेव्हा एआय त्याच्या सर्वोत्तम फेजमध्ये असेल, जे अजून यायचं आहे, त्यावेळी ते फार माणसाच्या मेंदूची नक्कल करू शकेल. ओके. आपण कायम असं बघत राहिलोय की नक्कल ही ओरिजिनल पेक्षा दुय्यमच आहे. आता इंटेलिजन्स ही जर क्वेश्चन बघितला तर या क्वेश्चनमध्ये हे तंत्रज्ञान ॲट इट्स बेस्ट माणसाच्या मेंदूची फार नक्कल करेल, त्याच्या पलीकडे जाणार आहे. हे जर लक्षात घेतलं तर ते काय आजकाल बऱ्याच सो कॉल्ड सोशल मीडिया युनिव्हर्सिटीज वरती जे काही येत असतं की हे बघा चौकन्ना करणेवाला वगैरे वगैरे वगैरे, तर त्या गोष्टींमध्ये तितका स्वारस्य ठेवू नका, त्यामध्ये तितकं बुडून जाऊ नका. त्यापेक्षा खरंच त्याची जी बाजू आहे, तांत्रिक बाजू आहे, ती थोडी जर समजून घेतली तर या गोष्टीचा आपल्याला उकल होईल. आता दुसरा, ह्याच्यामुळे अनेक क्षेत्रात उलथापालथ झाली आहे, अनेक गोष्टी बदलतात, पण ते काय आजच घडतात अशातला भाग नाही. आपल्याकडे तंत्रज्ञानामुळे येणारे बदल हे कन्सिस्टंटच आहेत, खूप वर्षात घडलेत. आता फक्त जागरूक काय राहायचंय की त्याच्यासाठी मी माझ्या एक आवडते लेखक युवल नोहा हरारी यांचं एक वाक्य कोट करतो की त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 2-2.5 हजार वर्षांमध्ये आपल्याकडे जे काही बदल झाले याहून जास्त बदल हे या 20 वर्षात होत आहेत. आता ही जर गती बघितली किंवा ज्याला इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये ऍक्सेलरेशन किंवा वेलॉसिटी शब्द आहे, स्पीड नाही, म्हणजे रेट ज्या गतीनं हे बदल होत आहेत, ही गती अचंबित करणारी आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्या गतीची जुळवून घेण्याचा प्रयत्न आहे. फक्त बदल होत आहेत का? नाही, बदल सारखेच होतात. आपण घरी फर्निचरही बदलतो, पण ही गतीच खूप जास्त आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचा बद्दल तितका सखोल विचार करणं, आणि हे तो विचार करत असताना हेही लक्षात ठेवणं की हे मला नाही पुढे बदलणार आहे. म्हणजे एआय कधीच माणसाला रिप्लेस करणार नाही, पण माझ्या क्षेत्रातलीच एक व्यक्ती जिला एआय येतं ही मात्र मला रिप्लेस करू शकते. मग मीच ती व्यक्ती का नाही? हा त्याच्याबद्दलचा साधारण जर गोष्ट धरली, आणि कदाचित हाही बऱ्याच जणांना असू शकतो संभ्रम की हे येण्यासाठी काहीतरी खूप प्रोग्रॅमिंग कोडिंगच यावं लागतं. असं काही नाही. तुम्हाला एआय प्रोग्रॅमर्स व्हायची गरजही नाही, तुम्हाला एआय वापरकर्ते व्हायचंय. ते वापर करायला जरी आपण शिकलो तरीही हाफ बॅटल वन यासारखं आपण म्हणता येईल. ग्रेट. आता तू जे बोलता म्हणालास ना की रिप्लेस करेल का, तर त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न डोक्यात आला की पेरेंट्सचं कसं असतं ना की त्यांना कायम मुलांच्या भविष्याची चिंता असते की पुढे जाऊन काय होणार. आणि आता गेल्या काही महिन्यात वर्षात आपण जे एआयचं ज्या वेगाने सगळं बघतोय, तर तिथे असं होतं की मग त्यांना असं वाटतं की अरे माझ्या मुलाला भविष्यात जाऊन तो ज्या कुठल्या फील्डमध्ये आहे तर तिथे त्याची जर गरजच उरली नाही तर तो सर्व्हाइव्ह कसा होणार. तर ह्या ज्या धास्तावलेले जे पेरेंट्स आहेत ना, तर तू त्यांना काय सांगशील? मुळात ही भीती तंत्रज्ञानाची नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊयात. कारण जर तंत्रज्ञानाची भीती असती तर आपण इतक्या लवकर डिजिटल नसतो झालो. तुम्हाला बसून कोणी व्हॉट्सअप कधी शिकवलं का? नाही. तुम्हाला बसून कधी कोणी युट्यूब शिकवलं? बरं, गेल्या बाजारात गुगल पे देखील शिकवलं नाहीत. बरं, टेक इट फ्रॉम मी की मोबाईल ऍप्लिकेशन आणि कोडिंग या परिप्रेक्षातनं जर बोलायचं झालं तर हे जगातले 3 मोस्ट कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन्स आहेत, पण ते आपण राईट, लेफ्ट, सेंटर, मिडल सगळीकडे वापरतो.
आणि सगळे वापरतो. मग हे जसं शिकावं लागलं नाही, कारण आपण डिजिटल ह्या तंत्रज्ञानाशी लवकर जुळवून घेतलं. राईट. आता त्यामुळे माझा मुद्दा की आपल्याला तंत्रज्ञानाची अजिबात भीती नाहीये. आपल्याला भीती अरे बापरे परत शिकावं लागेल. आता ही जी भीती आहे ना, ही भीती ही पुढचं आयुष्यभर असणार आहे हे लक्षात घेऊयात. आता ही मलाच भीती आहे, तर मी त्याच भीतीचा बागुलबुवा करून माझ्या मुलाकडे बघतो किंवा मुलीकडे बघतो. पण मला समजून घ्यायची गरज आहे की ही भीतीच मुळात असणं चुकीचं आहे. आपण आपल्याकडे इन द सेन्स मला हिंदू मायथॉलॉजी जरी आपण बघितली किंवा कुठलंही काही बघितलं, सतत शिकत राहा हा उपदेश आपल्याकडे काही शेकडो वर्षांपासून आहे. तो काय आज कोणी देत नाही. मग त्याच्याबद्दल नवीन का? कारण मला आलेला इनर्शिया, मी आलेला रेझिस्टन्स आणि त्यावरनं आलेला आळस, आणि नवीन काहीतरी शिका म्हणजे कष्ट घ्या, आणि त्याच्याही पलीकडे नवीन काहीतरी शिका म्हणजे मी नापास होईन. ह्या ज्या भीती आहेत ह्या मेन मनावरच्या भीती मोठ्या आहेत. तंत्रज्ञानाची अजिबात भीती नाही. ओके. तुम्ही जर वेगवेगळ्या जनरेशन्स जर बघत गेलात तर जनरेशन बाय जनरेशन आपण जास्त टेक सेव्ही होतोय. मग परत तोच मुद्दा की त्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजीची काहीही भीती बाळगायची गरज नाही. मी उलट म्हणतो की इथे बसलेल्या अनेक जणांनी ऑलरेडी एआय वापरलाय. तुमचं मोबाईलचं उदाहरण घ्या, तो निम्म्याहून जास्त स्वतःच वापरला जातो, जिच्यात एआय आहे. राईट राईट. पण त्या एआय बरोबर एचआय मी ज्याला आजकाल म्हणतो ह्युमन इंटेलिजन्स, जो तुमचा विरत चाललाय, कमी होत चाललाय, तिथेही लक्ष द्या आणि त्याच्यासाठी शिका. राईट. ही त्याची सांगड आहे थोडीशी. आता अजून खोलात जाऊन घ्यायचं झालं तर एक दुसरं उदाहरण देतो मी. आपल्याकडे काही 100-1 वर्षांपूर्वी आपल्याकडे असे व्यवसाय होते, समजा घोडागाडी होत्या, टांगे होते, की जे चालवणारी लोक आपल्याकडे होती. त्यांचा व्यवसाय काय होता की मागे बसलेला जो माझा प्रवासी आहे त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊन देणं. पण ह्याच कालखंडात साधारण कारचा शोध लागला. व्यक्ती तीच होती, काम तेच होतं, पण कामाचं स्वरूप बदललं. अजून पुढे येऊयात, अगदी आपल्या सगळ्यांनी बघितलेलं उदाहरण देतो. 98-99 सालच्या आसपास बँकांमध्ये इंटरनेट आले, कॉम्प्युटर्स आले. परत तेच झालं की आधी जे लोक काम करत होते काम तेच राहिलं. तेव्हा मला वाटतं असे प्रोटेस्ट वगैरे पण खूप झाला, संप खूप झाला माझ्यामध्ये, पण कामाचं स्वरूप बदललं, काम तेच राहिलं. एआय आल्याने परत तेच होतंय. राईट. काम तुम्ही जे आधी करत होता तेच काम करणार आहात, फक्त त्या कामाचं स्वरूप हे प्रचंड प्रमाणात बदलणार आहे. राईट. आणि त्यामुळे मला परत मी आज जे करतोय तेच करायचंय. फक्त मी असं आता म्हणू शकतो का की अच्छा माझ्याकडे हे पेन असेल तरच मला निबंध लिहिता येतो, किंवा ही बॅट असेल तरच मला सेंचुरी करता येते. ह्या 2 वाक्यांना जसा अर्थ नाही, तसंच आजच्या काळात मी हे वापरतोय का हे वापरतोय. फक्त जर आता सगळं जग जर हे वापरायला लागलं तर मलाही ते शिकावंच लागेल. बरोबर. अजून एक उदाहरण देतो जेणेकरून तो अजून मुद्दा थोडासा क्लिअर होईल आणि ती भीती कमी व्हायच्या दृष्टिकोनातून. मला सांगा की 10 वर्षापूर्वी जर मी म्हणलं असतं की मला मायक्रोसॉफ्ट एक्सेल येतं, तर माझ्याकडे सगळ्यांनी कौतुकाने बघितलं असतं. 10 वर्षापूर्वी, फार नाही. आज म्हणलं तर सो व्हॉट. एक्झॅक्टली. आणि तो खूप छान शब्द दिला त्याबद्दल अतिशय थँक्यू. की हा म्हणजे यात काय कौतुक आहे. आणि हा जो बदल झाला ह्याला काही फार काळ नाही लागला. राईट. हेच या बाबतीत होणार आहे की आज जर मी म्हणत असेल की हा मला एआय येतं, मला एआय टूल्स वापरता येतात, कदाचित अजून पुढचे 1-1.5-2 वर्ष 3 वर्ष फार तर फार माझ्याकडे लोक कौतुकाने बघतील. त्यानंतर तर अरे बरं ठीक आहे, मग काय प्रत्येकालाच येतं. इतक्या लवकर ते होणार आहे. मग तुम्ही जितक्या लवकर याचं बोट धराल तितक्या लवकर तुम्ही तराल, तितक्या लवकर तुम्ही पुढच्या काळात जाल. अजिबात अवघड काही नाहीये. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, नंतर MBA मार्केटिंग. 2019 पर्यंत माझा कॉम्प्युटर लँग्वेजेसशी शष्प संबंध होता. 2020 पर्यंत माझा AI आणि I या 2 शब्दांचा फुल फॉर्मही मला माहित नव्हते. तरीही जर मी हे करू शकतो तर आपण सगळे अगदी करू शकता. ग्रेट ग्रेट. मला असं वाटतं की ही खूप पॉझिटिव्ह साईड आज तू सांगितलीस आणि त्याच्यामुळे खूप पालकांना कदाचित हुश्य झालं असेल की अरे इतकं पण तो काही बागुलबुवा नाहीये की जो आपण करतोय. तर मला आता एक मुलांच्या अँगलनी असं विचारायचं आहे की आता ठीक आहे पालकांना काळजी वाटतेय किंवा कदाचित पालकांना फार त्याच्यामध्ये इंडल्ज होऊन त्या गोष्टी करायची वेळ किती येईल, पण मुलांना तर त्याच्यासोबतच वाढायचं आहे आता. म्हणजे त्यांचं करिअर असेल, त्यांचं जॉब असेल पुढे येणारे, किंवा शिक्षण आत्ता ते जे घेतात. तर तू मुलांच्या दृष्टीने काय सांगशील की त्यांनी ह्याच्यासाठी स्वतःला कसं अपडेट आणि अपग्रेड करावं? आता एआय मध्ये 2 बाजू आहेत. एक म्हणजे एआय बनवणं
आणि वापरणं हां. हे दोन्ही खूपच वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. जसं मी अनेक मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरतो, पण त्या सगळ्या मीच बनवलेल्या अजिबात नाही. हां. तसंच AI वापरणं आणि बनवणं यामधली फरक समजून घ्या. माझं अजिबात असं म्हणणं नाही की उद्या सगळ्यांनी AI आणि ML च्या कोर्सेसला ऍडमिशन घ्या, असं माझं अजिबात म्हणणं नाही. कारण त्या अंती तुम्ही ते बनवणार आहात. बरोबर. तुम्ही जे काही करताय, मग तुम्ही चित्रकार आहात का, चित्रकार, पण चित्रकलेत AI काय करतंय हे तर जाणून घ्या ना. एक्झॅक्टली. मी नर्तक आहे, मला नर्तन आणि किंवा कोरिओग्राफी या फील्डमध्ये यायचा काय वापर आहे. सो सगळेजण ते बनवायला अजिबात जाऊ नका. तुम्ही जे करताय ते काम तसंच राहणार आहेत. काळाच्या अंतापर्यंत तुम्ही जे काही करताय ती लागणारच आहे. फक्त ते जे काही तुम्ही करताय किंवा ज्याची कशाची तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रात AIचा काय इम्पॅक्ट आहे, त्या क्षेत्रात AIचा वापर कसा केला जातोय हे समजून घ्यायला काय अवघड आहे. बरोबर. जसं इंटरनेट सारखं मी उदाहरण देतो. इंटरनेट शिकायची आज मला गरज लागत नाही, पण इंटरनेटचे ऍप्लिकेशन्स म्हणजे एखादं डिजिटल बँकिंग झालं, एक व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झाले, सोशल मीडिया, हे सगळे इंटरनेटचेच ऍप्लिकेशन्स आहेत. राईट. तसंच आजकालच्या काळात किंवा उद्याच्या दिवसात तुम्हाला AI म्हणजे हे इंटरनेट सारखं तुम्ही इमॅजिन करा. हे मी अतिशय चुकीचं बोलतोय टेक्निकली, आत्ताच सांगतो, पण कळण्यासाठी खूप सोपं आहे. कारण हे म्हणल्या काही जण असतील जे कळणार ते लगेच कमेंट्स करतील की हे चुकीचं आहे, म्हणून मी आत्ताच सांगतोय की हे कळायला सोपं व्हावं म्हणून. आणि इंटरनेटचं आपण बोट धरून इतके वर्ष जगतोय त्यामुळे ती परिभाषा लवकर कळेल. तसंच इंटरनेट जसा एक मोठा कॅनव्हास झाला, ज्या कॅनव्हासवर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो, तसंच AI हे तितका मोठा कॅनव्हास आहे असं इमॅजिन करा. आणि यातली एक ऍप्लिकेशन कदाचित खेळात असेल, एक ऍप्लिकेशन कलेत असेल, एखादं ऍप्लिकेशन संगीतात आहे, काही ऍप्लिकेशन अजून कुठेतरी आहेत. आणि असे लाखोंनी टूल्स आजच अवेलेबल आहेत, अजून तर वाढतच जातील. मग यातले माझ्या क्षेत्रात कुठले आहेत एवढे जरी मी शिकलो तरी मी म्हणतो की तुम्ही तुमच्या क्षेत्रातले प्रो AI युजर्स आहात. तुम्हाला त्यासाठी प्रत्येकाला कोडिंग प्रोग्रामिंग करायची काहीच गरज नाही. अमेझिंग. ऍक्च्युली हा इन्साइट मिळाल्यानंतर म्हणजे तू जेव्हा बोलत होतास तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की जसं आता आपण मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये हे करा, तर मध्ये ना मी एक रील पाहिलं होतं. तर त्या रीलमध्ये असं एक व्यक्ती बोलत होती की ऑनलाईन शिकणं किंवा यूट्यूबवरनं एखादी गोष्ट शिकणं आणि टीचरकडनं एखादी गोष्ट शिकणं यामध्ये खूप फरक असतो. तर आता असं होईल कदाचित की कॉलेजेसमध्ये शिकवणारे जे काही टीचर्स आहेत किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आपण म्हणूया, तर त्यांना ना स्वतःला खूप चॅलेंजेसना फेस करायला लागतंय किंवा लागू शकतं इथून पुढच्या काळामध्ये, जेव्हा स्टुडंट्सना त्यांना हँडल करायचं आणि एखादा विषय पोचवायचा आहे, कारण त्यांची कॉम्पिटिशन डायरेक्ट डिजिटल माध्यमाशी आहे. तर कदाचित असं होईल की काय की बंदच पडतील की काय कॉलेजेस किंवा काय, अशा पद्धतीने एक रील बघण्यात आलं होतं. तर तुझा काय त्याच्यावरती असे आहे? दोन बाजूंनी ह्याची उत्तरं देतो. एक जे आता तुमच्या बोलण्यातनं जो मुद्दा आला की त्यालाच जोड धरणारं बिल गेट्सचंही एक काही दिवसांपूर्वीचं वाक्य होतं की AI विल रिप्लेस टीचर्स अँड डॉक्टर्स इन नेक्स्ट 10 years. ओके. आता एक 2 मिनिटं समजून घ्या की बिल गेट्स ही व्यक्ती अशी काय मीडिया क्रेव्हिंग असलेली व्यक्ती नाही की काहीतरी स्टेटमेंट करा आणि मग लोक त्याच्या मागे अशी ती व्यक्ती अर्थात नाही. विजनरी आणि व्यक्ती, आणि जेव्हा ती व्यक्ती असं काहीतरी म्हणते तेव्हा त्याचा विचार सर्वांनी करावा. आता मी माझं त्याच्याबद्दलचं शिक्षण क्षेत्रात जे काय थोडंफार काम आहे त्याच्यावरनं मी माझं मत फक्त सांगतो की त्यांना म्हणायचंय की ही पॉसिबिलिटी आहे, बरोबर, ही शक्यता आहे. पण हे लक्षात घेऊयात की मी जेव्हा एखादा विषय शिकतो तेव्हा जी शिकवणारी व्यक्ती जी आहे, आता त्या व्यक्तीवरती जबाबदारी जास्त काय, कारण मला तुम्ही जसं म्हणलात तसं मला इथेही शिकता येतं, मला माझ्या मोबाईलवरही शिकता येतं. बरं, मोबाईलवरती जी व्यक्ती मला शिकवते ही अधिक रंजकपणे शिकवते. तिथे अॅनिमेशन्स असतात, तिथे ग्राफिक्स असतात, तिथे थोडंसं नाट्य असतं, तिथे गेमिफिकेशन्स असतात. त्यामुळे त्या सगळ्या आविर्भावात मला तो विषय चटकन कळेल का न कळेल याच्यात मी जात नाही, पण मला त्याची रुची लागू शकते. ओके. वाईल मी जेव्हा वर्गात येऊन एखाद्या व्यक्तीकडनं हे शिकतो तिथे मला हे काहीच दिसत नाही. बरोबर. तिथे मला ऍक्च्युली ज्याला आपण कोर शिकणं असं म्हणूयात ही गोष्ट असते. माझा अजिबात असं हे म्हणण्याचा हेतू नाही की शिक्षकांनी उद्या वर्गात नाचायला लागा, पण हे लक्षात घ्या की ही समोर जी बसलेली व्यक्ती आहे तेही बघत असल्या कारणाने त्यांना हे डिसायफर कळता येत नाही की अरे इथे हे आहे, इथे हे आहे.
हा त्यांच्या मनात त्यांना हे सेग्रिगेटच करता येत नाही. राईट. त्यामुळे तुम्ही जे काही माहिती मला देताय ही तिथे अवेलेबल आहे तीच देत असाल तर मी तुमच्याकडे का बघू हे म्हणण्याचा अधिकार आणि त्याच्याही पलीकडे जाऊन गट्स हे त्यांच्याकडे आता आहेत विद्यार्थ्यांकडे, जे कदाचित माझ्याकडे नव्हते. म्हणजे मी आता सर्रास अनेक UG PG लेवलच्या वर्गात बघतो की हा तुम्ही जे शिकवता ते मला येतं आणि तुम्ही जे शिकवता ते मला फार आवडत नाही म्हणून एखादा विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थिनी ही चक्क त्या प्रोफेसरच्या तोंडावर वर्गाच्या बाहेर जाते आणि ह्याच्यात त्या विद्यार्थ्यालाही काही वाईट वाटत नाही आणि प्रोफेसरलाही काही वाईट वाटत नाही, असं आत्ताचं इक्वेशन. वाटत असेल तरी ते काही करू शकत नाही. मग मी कायम म्हणतो की तुम्ही का नाही अपग्रेड होत, मग राईट, तुम्ही का नाही स्वतःत बदल करत. तुमचा जर मेजर स्टेक होल्डर हे जर विद्यार्थी असतील तर मग तुम्ही बदला. बरोबर. आणि फक्त फळ्याच्या ऐवजी तो डिजिटल बोर्ड आणणं म्हणजे बदलणं होत नाही, तुमचा विचारसरणी का नाही बदलत. हा एक बाजू. मी अनेक कॉलेजेसमध्ये आणि स्पेसिफिकली शिक्षकांचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स या विषयावरती घेतो आणि प्रत्येक वेळी घेतल्याना एक तरी व्यक्ती असतेच प्रत्येक ठिकाणी की जी येऊन म्हणते मी 38 वर्ष हा विषय शिकवतोय वगैरे वगैरे आणि मग तुम्ही जे म्हणताय त्याचा काही हे उपयोग नाही वगैरे असं आमचा साधारण संवाद सुरू होतो. पण थोडा मला त्यांना सांगावं लागतं की हो तुम्ही अनेक वर्ष हा विषय शिकवताय मान्य, पण तसाच शिकवताय ना, हे का नाही तुम्ही लक्षात घेत. ते जर तसंच जे आहे हे नाही ना, आता मी माझ्या वडिलांना ज्या पद्धतीने शिकवलं त्याच पद्धतीने मी नाही शिकणार, माझे मुलं तर त्या पद्धतीने डेफिनेटली नाही शिकणार. मग बदलायचंय कोणी, शिक्षकांनीच. म्हणजे थोडक्यात एक अडॅप्टेबिलिटी फॅक्टर असला पाहिजे. हा दोन्ही ठिकाणी खूप गरजेचा आहे की हा शिक्षकांच्या बाबतीनेही गरजेचा आहे की त्यांना गुगलच्या पलीकडे जाऊन युट्यूबच्या पलीकडे जाऊन शिकवावं लागेल की जिथे त्यांचे स्वतःचे अनुभव तिथे येतील जे मुलांना या कुठल्याच प्लॅटफॉर्मवर मिळणार नाहीयेत. आणि मुलांच्या बाजूनी पण हे गरजेचं आहे की मी GPT -, होणं गरजेचं आहे की इथे जे मला मिळते ती फक्त माहिती आहे, ती इन्साईट नाहीये. आणि ती इन्साईट हवी असेल तर तिथे जायची गरज आहे. हा माझ्या इथलाही गरज आहे, विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी होणारा बदल, शिक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी होणारा बदल. आणि आता सध्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण AI मुळे होणाऱ्या सगळ्या गोष्टी, मी मगाची गतीबद्दल बोललो, हे इतक्या फास्ट होतंय की कदाचित तुम्हाला असंही दिसेल काही काळात की एखादी व्यक्ती इंजिनियर म्हणून ग्रॅज्युएट झाली, काही वर्षांनी तिने फील्ड चेंज म्हणून लॉयर झाली आणि काय अॅनिमेटर म्हणून रिटायर झाली. आता आपण या गोष्टींवरती मौज म्हणून बघतोय, पण हे इतक्या चटकन आपल्या आयुष्यात घडायला लागेल की आपल्याला जाणवणारही नाही. इतके अडॅप्टेबल होण्याची आता गरज आहे. त्यामुळे 27 आणि 29 मला न आवडलेले 2 पाढे, म्हणून ते मी दरवेळी सांगतो की 27चा पाढा तुम्हाला नाही आला तरी 72, पण अडॅप्टेबल व्हा. आणि जर विद्यार्थ्यांना अडॅप्टेबल व्हायचं असेल तर आधी पालकांना व्हावं लागेल आणि पालकांबरोबर शिक्षकांना व्हावं लागेल. हे त्रिकूट जोपर्यंत अडॅप्टेबल होत नाही तोवर आपण समाज म्हणून अडॅप्टेबल होणार नाही. आणि तोपर्यंत आज AI ची वाटते, उद्या दुसऱ्या याची, ही कायम मला भीतीच वाटत राहील. मला ना आपण जेव्हा ह्या एपिसोडच्या आधी जेव्हा डिस्कस केलं होतं तर तेव्हा तुझ्या बोलण्यामध्ये एक खूप छान आणि इम्पॉर्टंट पॉईंट वाटला, तर तो मला रिकलेक्ट करायचा आहे. स्किल्स ह्याच्यासाठी जे असायला पाहिजेत स्वतःमध्ये, मग पालक असू दे नाही तर मुलं असू देत, तर त्याच्याबद्दल तू एक खूप छान मला इनपुट दिलं होतंस, तर ते मला असं वाटतं आपण आज आपल्या लोकांना एक लक्षात घेऊयात की जसं आता आपल्या बोलण्यात चाललंय की साधारण AI मुळे वाढतोय स्पीड आणि जॉब्स जातील, बदलतील, हे सगळं आहे. तर याच वेळी अजून एक आश्वासक गोष्ट अशी की पुढच्या 3.5-4 वर्षात जवळपास 97 मिलियन म्हणजे जवळपास 10 कोटी नवीन जॉब्स तयार देखील होणार आहेत. आता हे जे नवीन जॉब्स आहेत हे जॉब्स म्हणजे आज आपण इमॅजिनच केले नाही असे जॉब्स आहेत. आता मग परत ते अडॅप्टेबिलिटी आणि या सगळ्या गोष्टी आल्याच. आता ह्या पुढच्या येणाऱ्या जॉब्स बद्दल जेव्हा काही तज्ञ मंडळींनी याच्यावरती विचार केला आणि त्यातनं असा एक मुद्दे मांडले की येत्या 5 वर्षात, येत्या काही काळात अशा कुठल्या क्वालिटीज आहेत, असे कुठले स्किल्स आहेत की जे प्रत्येकात हवेत. आता त्यातले अनेक काढले, यातले जर पहिले 5 जरी आपण बघितले तर त्या पहिल्या 5 मध्ये टेक्नॉलॉजी नाही. या पहिल्या 5 मध्ये टेक्नॉलॉजीच नाहीये. त्यात काय आहेत तर एम्पथी, इमोशनल इंटेलिजन्स आहेत. का? कारण आताच्या काळात जे आपण बघतो आजूबाजूला लोकांना, इथे मला लोकांची बोलण्याची सवयच गेली आहे. मी अगदी बाकीच्यांचं काय, माझंच उदाहरण देतो. माझे जेव्हा असे पॉडकास्ट रिलीज होतात तेव्हा माझे
माझे समवयस्क जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, जे माझ्याबरोबर इंजिनिअरिंगला होते, MBA ला होते किंवा शाळेपासूनचे जे आहेत, अशा लोकांच्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तर अरे तू इतक्या वेळ कसा बोलू शकतोस, खरं, आणि तेही अनोळखी व्यक्तींची तू इतक्या वेळ कसा बोलू शकतोस. आता मला होतं की ही रेअर स्किल होत चालली आहे. मला अजिबात अचंबा होणार नाही की काही दिवसांनी लोक सीव्हीवर लिहितील की आय कॅन टॉक विथ स्ट्रेंजर्स, ही क्वालिटी म्हणून लिहितील. अशा काळात आपण आता वावरतोय. त्यामुळे एम्पथी, समोरच्याबद्दल काहीतरी वाटणं, समोरच्याबद्दल काहीतरी फिलिंग्स असणं, चांगल्या वाईट ज्या काही आहेत, आणि त्यामुळे येणारा इमोशनल इंटेलिजन्स हा खूप मोठा भाग होणार आहे. दुसरा भाग आहे अनालिटिकल स्किल्स. कारण अनालिटिकल स्किल्स का होत चालल्यात की आपण डेटा खूप बघितला की घाबरून जाणं. मग कुठल्याही फॉर्म मधला असेल, फोटोजच्या फॉर्म मध्ये असेल, तो टेक्स्च्युअल असेल, अल्फान्यूमरिक असेल, कुठल्याही फॉर्म मध्ये डेटा दिसला की अरे बापरे, आणि घाबरून मग काय ते सॉल्व्ह करायला चक्क मी आत्ता उदाहरणादाखलच जर म्हणलं की आता सगळ्यांना आपल्याला विचारलं की 56 गुणिले 78 किती, तर मी चॅलेंज देऊन सांगतो की इथे असलेले सगळे जे माझ्या किंवा माझ्यापेक्षा काही वयाने मोठे असतील, ह्यातले कोणीही हातात पेनही काढणार नाही ते सॉल्व्ह करायला. वास्तविक आपण सगळे 6वी यातनंच पास झालोय. माझा म्हणण्याचा दुसरा उद्देश अनालिटिकल स्किल्सचा काय आहे की आपण आपल्या ज्या ज्या स्किल्स आहेत ह्या विसरून गेलो. का? अरे आहेत ना कॅल्क्युलेटर, आहेत ना मोबाईल, आहेत ना, हे त्यांचं बोट धरायच्याबद्दल काही नाही, पण तुम्ही ती ॲबिलिटी का विसरताय. मी या सगळ्या एआयच्या कडे बघताना ना मी दरवेळी ते उदाहरण देतो की तुम्ही लिफ्ट सारखं बघा ह्याच्याकडे, की एखाद्या बिल्डिंग मध्ये गेलो, काय धरून त्याला खूप उंच बिल्डिंग आहे, तर तिथे एलिव्हेटर्स असतात, लिफ्ट असतात, आपण त्या घेतो आणि वर जातो. पण ते असताना आपण जिना चढण्याची ॲबिलिटी विसरत नाही. एखाद्या दिवशी जर ती लिफ्ट बंद असेल तर आपण पायी जाऊ शकतो. हेच इथे आहे. द एम्पथी अँड इमोशनल कोशंट, आणि त्याबद्दल अनालिटिकल स्किल. तिसरी आहे ह्याच्यातली क्रिएटिव्हिटी. हा खूप मोठा परत ह्याच्यातला भाग आलाय, आणि आता त्याला छान शब्द त्यांनी कसा जोडलाय की त्याला क्रिएटिव्ह इंटेलिजन्स म्हणायला लागलेत. तो क्रिएटिव्हिटी पेक्षा क्रिएटिव्ह इंटेलिजन्स. आणि परत त्याच्यात हार्वर्ड गार्डनर एक खूप प्रतिथयश व्यक्ती, त्यांचं मॉडेल आवर्जून सगळ्यांनी बघा, की ते म्हणतात की एकाच प्रकारचा इंटेलिजन्स नाहीये. आपल्याकडे आता 8 प्रकारे इंटेलिजन्स मोजला जातो. म्हणजे एखादा उत्तम चित्रकार आहे, आता गंमत बघा, मी बोलता बोलता ही उत्तम चित्रकार म्हणलो, माझ्या तोंडून अजूनही हुशार चित्रकार हा शब्दच येत नाही. बरोबर. किंवा एखादा खेळाडू किती छान खेळतोय त्याला मी उत्तम म्हणेन फार तर फार, पण हुशार हा शब्द मी येत नाही. मी कारण खेळाडूला इंटेलिजंट हा क्वेश्चन माझ्या मनातच येत नाही. कारण मी अभ्यास या एका गोष्टीतच, आणि त्याच्यातही रिझनिंग ॲबिलिटी जिथे लॉजिक येतं आणि लिटरेचर म्हणजे भाषा, या 2 ठिकाणीच मी इंटेलिजंट क्वेश्चन मर्यादित केला. पण निगोसिएशन जे आजच्या काळात अतिशय महत्वाचं मानलं गेलंय, की इंटरपर्सनल स्किल्स माझ्या कशा आहेत, किंवा पब्लिक स्पीकिंग, हेही इंटेलिजन्स क्वेश्चनच आहेत. एखादा कायनेस्थेटिक, की मी तो किती छान ॲथलेटिक करतो, हाही इंटेलिजन्स आहे. डान्सर, त्याचं फूट मुवमेंट्स आणि बदल आली ते इतकं उत्तम असेल की मला अचंबित करून सोडेल, तेही इंटेलिजन्स आहे. आता होतंय काय की ह्या सगळ्या बाजूच्या इंटेलिजन्स कडेही आपण बघायला लागलोय, जे कळायला आपण बऱ्याच आधी होतं, पण हेही आता वाढत चाललंय. कारण ह्या 2 ज्या गोष्टी आहेत ना, लॉजिक, रिझनिंग आणि लिटरेचर, इथे माझ्यापेक्षा कैक फास्ट ChatGPT करतं ना, मग मी आता काय करू. आणि मी आयुष्यभर या दोघांनाच इंटेलिजंट म्हणत बसलोय, ते माझ्याहून फास्ट झालं ना. आणि मग ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा एक नवीन क्वालिटी म्हणून परत या लिस्ट मधली 5वी, की ज्याला प्रॉम्प्टिंग म्हणतात, किंवा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा शब्द आला. म्हणजे काय की मला किती चटकन उत्तर देतं ह्याच्यापेक्षा मला किती छान प्रश्न विचारता येतोय, ही ॲबिलिटी. कारण ते करायला तर ह्या गोष्टी आहेतच. मग मला काय हवंय ह्याचा सखोल विचार करून त्या अनुषंगाने मला त्याच्याकडनं काम करून घेता येतंय का, ही नवीन झालेली ॲबिलिटी. सो ह्या नवीन स्किल्स अत्यंत गरजेच्या झालेल्या आहेत. परफेक्ट. ॲक्च्युली हा इन्साईट लोकांपर्यंत, आपल्या पालकांपर्यंत पोहोचणं खरंच खूप महत्त्वाचं होतं. कारण जसं तू म्हणलास तसं सेम की हा प्रश्न माझ्या डोक्यात होताच की 8 मल्टिपल इंटेलिजन्सला पण आता महत्त्व आलेलं आहे, अवेअरनेसही वाढतोय, आणि फक्त अभ्यासात हुशार किंवा ट्राईड अँड टेस्टेड कुठल्या तरी एका फील्डमध्ये जॉब केला आणि तिथे छान पगाराची नोकरी म्हणजेच सक्सेसफुल, हे समीकरण आता ऑलमोस्ट बदललं. ट्राईड अँड टेस्टेड राहिलंच नाही. तुम्हाला मगाशी म्हणलं तसं की आतापर्यंतचे जे मापदंड होते
तेच आता राहिलेले नाहीत, हेच माझा म्हणण्याचा मुद्दा आहे. बरोबर. मग त्यालाच जोडून मला तुला आता असं विचारायचं आहे की समजा एखादं मूल आहे की जे अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतंय, की जसं तू म्हणलास की डान्समध्ये त्याला एक्सपर्टीज त्याचे आहेत किंवा क्रिएटिव्हिटी त्याची खूप चांगली आहे, त्याला चित्र उत्तम काढता येत आहे, तर मग अशा फील्डमध्ये जर एखादं मूल त्याला जायचं असेल तर अशा वेळेला या युगात AIचं जे युग आपण म्हणतोय तर तिथे पालकांनी कशी अडॅप्टेबिलिटी किंवा तयारी दाखवली पाहिजे आणि मुलाला कसा सपोर्ट करायला पाहिजे? एक तर आता एक खूप बदललं इक्वेशन ऍटलिस्ट मेट्रो सिटीजमध्ये तरी किंवा थोड्याफार सजग पालकांमध्ये जे आजूबाजूला दिसतं मला, की आता ते हे फक्त राहिलेले नाही ठोकताळे की तू फक्त या 2-3 क्षेत्रातच जा. त्याच्यात थोडं आपण पुढे आलो, जी अतिशय स्तुत्य बाब आहे. आता ते जे काही क्षेत्र आहे याच्यात मी आज काय होतं हेच बघू शकतो ना. बरोबर. म्हणजे आता मी पालक म्हणून सांगतो, समजा विचार करा माझ्या मुलीला भरतनाट्यम फार आवडतं, तर भरतनाट्यम मध्ये आज काय होऊ शकतं ही माझी विजन देखील इथेच संपते ना ऍज अ पालक म्हणून. तर हे मान्य करूयात की मला नाही माहिती की उद्या काय होईल. मी मगाशी म्हणून म्हणलं ना, आपण उगाच काहीतरी मी मोठा आहे, मला उंचीवरनं त्यांच्या आयुष्यातल्या पुढच्या गोष्टी दिसतील, नाही दिसणार आहेत, कारण मी परत पालक म्हणून त्यांच्याच वयाचा आहे. बरोबर. हे जर लक्षात घेतलं तर आम्ही दोघं मिळून काहीतरी शोधतोय. राईट. आम्ही दोघं मिळून काहीतरी शोधतोय की हा तिला हे क्षेत्र आवडतंय, या क्षेत्रात तिला काहीतरी करायचंय, त्या क्षेत्रात कदाचित 2 वर्षांनी तिला आवडही नसणार आहे. हो, हेही असू शकतं. कदाचित 3-4 वर्ष 5 वर्षांनी तिला असं वाटेल की ह्या क्षेत्रातली ही एकच गोष्ट मला आवडतीये. मग त्याच्यात काय आहे हे शोधत राहणं. बरोबर. आपल्याला मी परत ते जे सारखं म्हणतो ना, आपल्याला उगाच हे असं हवंय की मला सगळं माहिती पाहिजे, मला सगळं आजच कळलं पाहिजे की 25 वर्षांनी काय होणार. नाही होणार आजच्या काळात हे. आणि ह्याच्यासाठी ना एक हवं असेल तर सायकोलॉजीमध्ये एक खूप छान संज्ञा, माझा अतिशय आता सध्याचा आवडीचा विषय सायकोलॉजी. मी सायकोलॉजिस्ट नाही, पण तुम्ही तुमच्या परीने त्या विषयाची उकल करा असं मी म्हणेन, ज्याला हाफ लाईफ नॉलेज असं म्हणतात. म्हणजे काय की आज मी जे काही शिकतो याचा युजफुलनेस, उपयुक्तता ही 50% कमी किती काळात होईल. अच्छा. आता माझ्या आई वडिलांचा जर एरा बघितला, म्हणजे जेव्हा त्यांचा करिअर चालू होती, समजा 80चं दशक 90चं दशक, या दशकामध्ये हे हाफ लाईफ नॉलेज जवळपास 30-31 वर्षांचं होतं. म्हणून असं इमॅजिन करा की 22व्या वर्षी एखादी व्यक्ती नोकरी, व्यवसाय, धंदा काहीतरी करायला लागली आणि वयाच्या 60व्या वर्षापर्यंत करत असेल, म्हणजे या 38 वर्षात हाफ लाईफ नॉलेज 30-31 वर्ष असल्या कारणाने माझ्या आई वडिलांच्या फेज मधले, जनरेशन मधले जी लोक आहेत त्यांना एकदाच काहीतरी नवीन गोष्ट शिकायला लागली. कदाचित ती संगणक असेल, इंटरनेट असेल. मी 2010 साली जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा हे हाफ लाईफ नॉलेज जवळपास 14 वर्षांवर आलं होतं. म्हणजे परत माझं 22व्या वर्षी सुरुवात, 60व्या वर्षी, या 38 वर्षात याच नियमांनी मला 3 नवीन गोष्टींना सामोरं जावं लागेल. कदाचित त्यातलं डिजिटल एक असेल, AI दुसरं असेल, अजून एखादं काहीतरी मला बघायला लागेल. आज हाफ लाईफ नॉलेज जवळपास 3 वर्षांच्या खाली आलेलं आहे. बापरे. म्हणजे परत आपण इमॅजिन करू आणि की ह्याच्या पुढचे परत 22 ते 60 या 38 वर्षात त्या व्यक्तीला कमीत कमी 13 ते 14 अशा नवीन बदलांना सामोरं जावं लागेल. आता कळतंय की अडॅप्टेबिलिटी किती गरजेची आहे. आणि मी परत सांगतोय की मी तुमच्या वरती अतिशय उदार मनाने म्हणतोय की पुढच्या या काळात हे हाफ लाईफ नॉलेज हे एवढंच असेल. हाफ लाईफ नॉलेज मी आता म्हणतोय की आज जे आहे 3 वर्षाच्या खाली हे असंच कॉन्स्टंट राहील. हा जर माझा समज जरी धरला तरी 14 ते 15 वेळा बदलायला लागेल. अच्छा. जे अर्थात कमी होणार हे आपल्याला कळतंय. बरोबर. आता माझा परत तोच म्हणणं आहे की तुम्ही त्यामुळे अडॅप्टेबल राहा. काही गरज नाही मला माहिती असेल की पुढे काय. पण आपण मिळून काहीतरी शोधूयात ना. तुला आवडतंय, मलाही आवडतंय, काहीतरी त्याच्यात पोटेन्शियल दिसतंय, तुला त्याच्यात नैपुण्य काहीतरी कमवायचंय, तुला त्याच्यात काहीतरी आवडपेक्षाही तुझ्यात काहीतरी त्याच्यातले स्किल सेट्स आहेत हे दिसतात, तर मग करू ना. हे तर दिसतंय की ओके उद्या ते क्षेत्र तर काय बंद होणार नाहीये, ते आहेच आहे. त्याच्यातलं जे काय नाविन्य ते शोधत राहू. त्याच्यातलं जे काय नवीन नवीन तंत्रज्ञान येतंय त्याचं बोट धरून त्या क्षेत्रात काय करता येईल हे बघू. बरोबर. त्याची भीती किंवा भीतीपेक्षाही हा जो एक आपला असतो ना अहम की मला सगळं माहिती आहे, काही गरज नाही. अमेझिंग.
मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की ती अडॅप्टेबिलिटी असेल तर मग तुम्हाला कुठल्याच ह्याच्यामध्ये एवढा थ्रेट असण्याची काहीच गरज नाही आहे. ॲब्सोल्युटली. आता मला एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक टेक्नॉलॉजी मग ती काही असू देत तर त्याचे ड्रॉबॅक्स पण असतात. अर्थात. नॉट एव्हरी टाइम की कायमच टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदाच होईल. तर ॲब्सोल्युटली. एआयचा तुझ्या दृष्टीने काय ड्रॉबॅक्स आहेत? सगळ्यात मोठा आपण विचार करणं बंद केलंय. सगळ्यात मोठा म्हणजे जसं गुगलमुळे आपण शोधणं बंद केलं. राईट. म्हणजे मी अगदी तुम्हाला म्हणजे मनोरंजन म्हणून म्हणतोय की किती आपलं वैचारिक दारिद्र्य झालंय किंवा बौद्धिक अधःपतन झालंय बघा. आपण एखादी गोष्ट शोधणं यालाही टू गुगल हा शब्द वापरायला लागलोय. हो. अरे ते गुगल कर ना. गुगल कर. हा किती बौद्धिक दारिद्र्य दाखवण्याचा पराक्रम आहे बघा. मी मजेने म्हणतो. आणि तर हीच गोष्ट इथेही होणार आहे. बरोबर. की मी विचार करणंच बंद करतोय का तर ते आहे ना. हो. आता मी मगाशी तुम्हाला आठवत असेल तर आपल्या गप्पांच्या सुरुवातीच्या काळात मी तुम्हाला असं सगळ्या आपल्या जणांना सांगितलं होतं की हे असं एक तंत्रज्ञान आहे की जे माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल करतं. हो. आता इथे एक टर्म्स अँड कंडिशन्स द्यायला हवेत की पहिला की सत्सद विवेक असलेल्या माणसाच्या. ओके. आणि दुसरं की जोपर्यंत मीच जर हे वापरणं बंद केलं तर ते मला चांगलंच वाटायला लागेल. बरोबर. ते मला उत्तम वाटायला लागेल. हे इक्वेशन बदलत आहे. हे लक्षात घ्या की या सगळ्यांना ना एआय टूल्स हा शब्द आहे. हातोडा हे टूल आहे. स्क्रूड्रायव्हर हे टूल आहे. हातोडा स्वतःचा स्वतः कधी खेळा ठोकू शकतो का? नाही. मला उचलावा लागतो आणि ठोकावा लागतो. बरोबर. तसंच मला हे टूल वापरावं लागेल आणि मला हवं ते करावं लागेल. आता हातोडा जसा खेळा टोकण्याला जसं वापरता येतो तसं डोकं फोडायलाही वापरता येईल. तसंच हेच टूल मी चांगल्या गोष्टीसाठी वापरू शकतो, वाईट गोष्टींसाठी वापरू शकतो. फक्त चांगलं आणि वाईट हे माझ्या परस्पेक्षात नाही ना. बरोबर. माझ्यासाठी जे चांगलं असेल ते तुमच्यासाठी चांगलं असेलच असं नाही. त्यामुळे हा कॉन्टेक्स्ट लक्षात घेऊयात की अर्थात खूप वाईट म्हणजे वाईट म्हणण्यापेक्षा खूप त्याचे दुष्परिणाम पण खूप आहेत. एक जसं मी म्हटलं तसं की विचार करणं थांबणं. मग फक्त विचार अभ्यास किंवा या पॉइंट ऑफ व्ह्यूनी नाहीच. मी त्याला म्हणतो की आपण आता डिसिजन मेकिंगच याला आउटसोर्स करतोय. की मला आता एक साधी उदाहरण तुम्हाला एक विचारलं की मी या भागात पुण्याच्या नवीन आलोय, पहिल्यांदा आलोय, मी जेवायला कुठे जाऊ. तुम्हाला माहिती जरी असेल एखादं ठिकाण तरी तुम्ही मला पहिल्यांदा झोमॅटोचे रेटिंग्स बघितल्याशिवाय आता सांगणार नाहीत. हे वेगळं काय आहे? हे तेच आहे ना की आपण आपली निर्णय क्षमताच याला आउटसोर्स करतोय. बरोबर. हा त्यातला परत एक दुसरा भाग. क्रिएटिव्हिटी बद्दल मगाशी बोललोच. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना एकतर आणि परत चटकन हवंय काहीतरी की त्याच्यासाठी थांबणं हा भाग नाही. म्हणजे गंमत म्हणून परत दुसरा एक आकडा की ऍव्हरेज इंडियन म्हणजे सरासरी भारतीय माणूस सध्या या एआय टूल्सला प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यासाठी 2 सेकंद फक्त थांबतोय. बापरे. आता ह्याच एआय टूल्स मधले काही असे फीचर्स आहेत की जे डीप रिसर्च करून मला उत्तर देतात. ओके. म्हणजे सखोल अभ्यास करून उत्तर देतात की त्याच्यामुळे त्याला लागणारा आउटपुट द्यायला जो अतिशय जास्त प्रमाणात म्हणजे वरवरचा अभ्यास नाही तर डीप रिसर्च करून दिलेला अभ्यास आहे ज्याचं उत्तर कदाचित जास्त चांगलं असेल, जास्त संयुक्तिक असेल, व्याप्त असेल. येथे मला लागणारा वेळ हा कदाचित मिनिटाभराचा आहे. तर लोक त्या टूल्स वापरणं बंद करत आहेत. अरे बापरे. हे देखील आता दिसतंय. ही बाजू पण त्याची आहेच की पेशन्स लेवल्स मध्ये होणारी कमी. टेक्नो स्ट्रेस नावाचा एक नवीन शब्द उदयास आला जो मी कधी इमॅजिनच केला नव्हता की टेक्नॉलॉजी जास्त वापरून असं झालेला स्ट्रेस. किंवा नोमोफोबिया नावाचा एक नवीन शब्द मी काल परवाच ऐकला की मोबाईल माझ्याकडे नसणं याच्यामुळे आलेला फोबिया. ओके. सकाळी उठलं आणि माझा फोन डिस्चार्ज झालेला आहे, मग तो चार्ज होईपर्यंत मला वापरता येत नाहीये म्हणून झालेला नो मोबाईल फोबिया, नोमोफोबिया असे यायला लागलेले. त्यामुळे म्हटलं की हे सगळं इंटरेस्टिंग असणार आहे. आता जसं हे आपण बोलतोय ना काही सायकोलॉजिकल अँगलनी आता आपण ड्रॉबॅक्स विषयी बोललो तर मला अजून थोडं सायकोलॉजिकल अँगलने पुढे जाऊन असं विचारायचं आहे की सतत ChatGPT, जेमिनाय, कॅपिलॉट जे काय मुलं टूल्स वापरतात आणि तू म्हणलास तसं की सेम की काही करायचं असलं की मला पाहिजे मोबाईलवरती गुगल कर, हे कर, ते कर. तर
एक न्यूरो डेव्हलपमेंटच्या दृष्टीने मला हा प्रश्न विचारायचा की मुलांच्या न्यूरो डेव्हलपमेंटवरती काही परिणाम होतो का त्याचा, आणि जर होत असेल तर मग त्याच्यावरती उपाय काय, म्हणजे काय केलं पाहिजे जेणेकरून आपण थोडंसं बायफरकेट करू शकलो पाहिजे. मी काय त्यातला न्यूरो सायन्स हा काय माझा विषय नाही, पण मी एआयच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय होतोय आणि मला जे दिसतंय त्याने सांगतो. 2 गोष्टी आहेत त्याच्यात. एक वपू कळ्यांचं खूप सुंदर वाक्य आहे की वेळीच तुम्ही पुढच्या पिढीला संदर्भ स्पष्ट केले पाहिजेत, नाहीतर ते स्पीड ब्रेकरलाही माउंटेन म्हणतात. अच्छा. आता यातला फिलॉसॉफी जर समजून घेतलीत की त्यांचे कॉन्टेक्स्टच खूप छोटे होऊन बसतात. ते तेवढ्याशा गोष्टीला एवढं मोठं समजायला लागतात. हाही इथे झालेला एक खूप मोठा दुष्परिणाम आहे की एखादं काहीतरी मी चटकन केलं, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, की मला त्याचं लवकर कौतुक हवंय, आणि ते जर नाही मिळालं तर येणारं डिप्रेशन, हे देखील यातला एक खूप मोठा इश्यू आहे की मी एखादं चित्र बनवू पाहतोय एखाद्या यातल्या टूलवरनं, आणि ते मला हवं तसं बनत नाहीये, मग जे बनतंय तेच कसं भारी आहे. अच्छा. हे देखील होणारा इश्यू दिसतोय. दुसरं, यालाच मी सर्वोत्तम मानायला लागलोय. बरोबर. ह्या सगळ्याच कोशंटला किंवा ह्या इंटेलिजन्सलाच मी सर्वोत्तम मानायला लागलोय. आता ह्याच्यातली गंमत काय की जोपर्यंत मी कॉन्टेक्स्च्युअल प्रॉम्प्ट नावाचा एक शब्द होता, तुम्हाला टेक्निकल सांगतो. म्हणजे काय, मी कुठलंही टूल वापरताना त्याला प्रश्न विचारतो ज्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. आता मी सांगितलं की मला या गोष्टीचा असा असा निबंध लिहून दे, तो देईल लगेच लिहून. पण त्याला मी जर म्हटलं की मला ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी देतो, तो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी देईल. त्यांनी विचारलं तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी देईन. पण मी हे दोन्ही विचारलेच नाहीत पॉईंट ऑफ व्ह्यू. मी म्हटलं जनरल सांगितलं, तर मी आता असं म्हणतो की मला हे हवंय, एआय तू ठरव मला काय हवंय आणि तू दे. हा होणारा यातला दुष्परिणाम पुढचा की मला काय हवं हे न माहिती किंवा तिथपर्यंत विचारच न करणं, आणि ह्यांनी असं. आता ह्याच्यावरती उपाय काय, तर नाही माहिती. परत नाही माहिती म्हणजे हा काही आजार असा नाहीये की असं काहीतरी बाबा एक काय क्रोसिन घे डोकं बरं वाटेल, असं हे नाहीये. किंवा मी परत त्या क्षेत्रातला नाही म्हणून कदाचित मी म्हणेन. मी काय करतो ते सांगू शकेन. मी काय करतो की मी जाणून बुजून काही गोष्टी बायफरकेट केल्यात की या मीच करीन, आणि ह्या गोष्टीसाठी मात्र मी हे करीन. ह्या सगळ्या तंत्रज्ञान आता जे आपण उदय येत आहे या सगळ्यांसाठी आता कोबॉट हा एक खूप छान शब्द आहे. रोबॉट नाही, कोबॉट, COBOT. म्हणजे काय, तर ह्युमन्स आणि मशीन्स वर्किंग इन कोलॅबरेशन. ओके. तर आता एआय हे त्याचंच उदाहरण आहे. बरोबर. मग यातलं कोबॉटिक भाग समजून घेऊ की मलाही काहीतरी करायचंय आणि मशीन काहीतरी करणार आहे, आणि आम्ही आमच्या दोघांच्या कोलॅबरेशननी हवं ते आउटपुट मिळणार आहे. मी काहीच न करता सगळं तिथेच करत राहिलो तर ते घडणार नाही. बरोबर. आणि ह्याच्यासाठी म्हणून मी कायम एक उदाहरण देतो माझ्या सगळ्या वर्कशॉप्समध्ये. ह्युमन इंटेलिजन्स मल्टिप्लाइड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज सस्टेनेबल इंटेलिजन्स. आता तो मल्टिप्लिकेशन मी म्हणतो, मी ऍडिशन म्हणत नाही. मल्टिप्लिकेशन का म्हणतो, कारण 1 0 असेल तर दुसरा किती जरी चांगला असेल तरी उत्तर 0 आहे. 1 जर निगेटिव्ह असेल आणि दुसरा कितीही छान असेल तर ते तितकंच निगेटिव्ह आहे. तर मला दोन्ही ठेवायचं. राईट. सो तो त्या अर्थाने तिथे मला मल्टिप्लिकेशन आहे. ह्युमन इंटेलिजन्स मल्टिप्लाइड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज सस्टेनेबल इंटेलिजन्स. हे जर इक्वेशन आपण ठेवलं तर हे असे जे त्रास आहेत यांनी काही होणार नाही. म्हणजे त्या बरेच जण असं म्हणतात की मग आम्ही डिजिटल डिटॉक्स करतो वगैरे वगैरे, तर म्हणतो की थांबा 1 तास मोबाईल शिवाय वापरून बघा राहता येतंय का. तर ते त्याच्या आपल्याला सुसंगत काय आहेत, आता काय घडू शकेल, काय करता येईल, अशा गोष्टीत बघायचं झालं तर हे लक्षात ठेवा की मी जे काही 4 गोष्टी करतो त्यात कुठल्या गोष्टी या मलाच करायच्यात. बरोबर. आणि मग कुठल्या गोष्टींसाठी आज मी त्याला एआय असा शब्द जेव्हा म्हणतो तेव्हा थोडासा चाचपरत म्हणतो, कारण त्याच्यात अजून 10 गोष्टी उद्या ऍड होणार आहेत. तर आपण तंत्रज्ञान असं म्हणूयात की कुठल्या गोष्टी मी करणार आहे आणि कुठल्या गोष्टींसाठी तंत्रज्ञान वापरणार. हे एकदा जर डोक्यात सॅग्रिगेशन झालं की ते खूप सोपं राहील. ग्रेट. मला असं वाटतं हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की जर बायफरकेट तुम्ही नीट करू शकलात आणि काही गोष्टी पर्पजली मीच करणार आहे आणि मी टेक्नॉलॉजीवर नाही अवलंबून राहणार आहे, तर त्याच्यातनं आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. आता एक शेवटाकडे आलोय आपण, अगदी शेवटचे 1-2 प्रश्न. मला एक असं विचारायचं की एआय हे टूल शेवटी माणसानेच बनवलेलं आहे, राईट? सो जर माणूस कॉन्शियस असू शकतो तर एआय पण कॉन्शियस असू शकतं का, हा एक प्रश्न.
ऑनेस्टली मला नाही वाटत की AI कॉन्शियस आहे. असू शकतं का, तर मे बी मे नॉट बी. याचं एकमेव कारण AI चेस खूप छान खेळेल, ओके कदाचित उत्तम खेळेल. सगळ्यात बुद्धिमान माणसाला AI चेसमध्ये माणसाला हरवू शकेल, पण त्या माणसाला जे नंतर वाईट वाटेल ते AI ला वाटेल का? किंवा मी काहीतरी हेच उदाहरण की AI ने चेसमध्ये सगळ्यात सर्वोत्तम माणसाला हरवलं की त्याच्यानंतर मिळणारा आनंद AI ला मिळेल का? राईट. सो ज्या इमोशन्स ज्या आहेत त्या इमोशन्स तिथे नाही येऊ शकत. राईट. पण परत तो दुर्दैव शब्दच मला सुचतोय की ते असं आहे की आता माणसात तरी कुठे राहिल्यात इमोशन्स. ऍक्च्युली आपणही सगळं व्हर्च्युअलच झालोय. म्हणजे एखाद्या कोणाबद्दल तरी जे काहीच पोट तिडकीनी वाटणं हे आता कितपत होतंय, तेच कमी झाल्यामुळे मग आपल्याला AI कॉन्शियस वाटायला लागतो. पण इन इट्स ट्रू सेन्स मला नाही वाटत की आज नाही, आणि आय एम डॅम शुअर की मी जिवंत आहे तोपर्यंत तरी काय AI कॉन्शियस होईल असं मला वाटत नाही. नंतर काय होईल मला काही घेणंच नाही. मी आहे तोपर्यंत तरी मला वाटत नाही की AI कॉन्शियस होईल, कारण त्यातलं इमोशन्स आणि टेक्निकली हवं असेल तर मला जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल कुठलीही भावभावना माझ्या मनात निर्माण होते तेव्हा असंख्य न्यूरॉन्स डोक्यात फायर होतात. आजपर्यंत कुठल्याच शास्त्रज्ञाला हे डिफाईनच करता नाही आलं की त्याचा जर्म काय. म्हणजे समजा एक उदाहरण घेऊयात. माझी एका सायकोलॉजिस्ट मैत्रीण ज्याच्याबरोबर मी काम करतो, डॉक्टर मधुरा केळकर, ती हे खूप छान उदाहरण देते की समजा मी तुमच्या समोर आता इथे आईस्क्रीमचा एक फोटो ठेवला, खरं नाही फोटो ठेवला, चटकन तुमच्या जिभेवर आईस्क्रीमची गार गोड चव येईल. इथे तर मी तुम्हाला फोटोही दाखवला नाही, मी फक्त बोलतोय. कुठे येते ती ऍक्च्युली, कुठे येते नाही सांगतायत. आणि हे शास्त्रज्ञांनाही शोधता आलं की तो पहिला न्यूरॉन कुठला की जो डोक्यात फायर होतो. लोणच्याचं नाव काढलं की लगेच पाणी. बरोबर. हे कुठे होतं, म्हणजे डोक्यात मेंदूत कुठे आईस्क्रीम, डोक्यात मेंदूत कुठे लोणचं, नाही माहिती. आणि ते जे न माहिती आहे हेच AI ला प्रोग्राम करता येणार नाही. आणि त्यामुळे ती इमोशन्स ही जी आहेत हेच येणार नाहीत. पण आपणच जर वृक्ष बनत गेलो तर काय माहित नाही. अमेझिंग. मला असं वाटतं की हा प्रश्न विचारण्याच्या मागे माझ्या डोक्यात हेच होतं की शेवटी सगळ्यांनी, म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी असं जर म्हणायला गेलो आपण, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की AI हे शेवटी माणसांनी बनवलेलं टूल आहे आणि माणसाला रिप्लेस करण्याची ताकद त्याच्यात नाहीये. कारण माणसासारखा, जसं अमेयाने आता सांगितलं की कॉन्शियसनेस कदाचित कधीच त्याच्यात येणार नाही. आणि आपण आपला कॉन्शियसनेस जर जिवंत ठेवला तर आपण डेफिनेटली त्याच्याबरोबर छान प्रवास करू शकू इथून पुढे. तर मला असं वाटतं की बऱ्याच पालकांच्या मनात असलेले बरेच गैरसमज आपल्या गप्पांमधनं आज दूर झाले असतील आणि AIच्या बाबतीत कुठेतरी पॉझिटिव्हिटीकडे आपण आज आपल्या गप्पांमधनं त्यांना नेण्याचा प्रयत्न केला आणि तू खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलंस सगळं. तर मला फक्त एक शेवटचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की जे कोणी आत्ता आपल्याला सगळे पेरेंट्स बघतायत, तर समजा ह्या AIच्या युगामध्ये तरुण राहण्यासाठी म्हण किंवा त्याच्याबरोबर वाटचाल करण्यासाठी तुला जाता जाता एक मेसेज जर द्यायचा असेल पेरेंट्सना किंवा मुलांना, तर तू तो काय देशील? एक छोटीशी गोष्ट सांगतो. असं इमॅजिन करा की एक खूप श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे काय तुमच्या इमॅजिनेशननुसार जी कुठली सगळ्यात महागडी गाडी असेल ती गाडी तो चालवतोय. दुर्दैव असं आहे की त्या दिवशी त्याचा ड्रायव्हर नाहीये, त्यामुळे त्याला स्वतः ती गाडी चालवावी लागते. ती गाडी चालवतोय, कुठल्या तरी खेडेगावाच्या आसपास त्याची गाडी बंद पडते. अतिशय रणरणत ऊन. तो बाहेर येतो, म्हणतो की अरे अब्जावधी रुपये माझ्या बँकेत आहेत पण इथे एक माणूस नाही मदतीला, काय आयुष्य झालंय माझं. अशी जागा आहे की जिथे मोबाईललाही रेंज येत नाही. तो आयुष्याला स्वतःला शिव्या घालत बसलाय. एक लहान पोर तिकडनं जात असतं, म्हणतो की या गावात कोणी मेकॅनिक मिळेल का रे मला गाडी दुरुस्त करायला. म्हणलं इथे कोण असणार आहे. पण एक काका आजोबा आहेत पण जे आधी मेकॅनिक म्हणून काम करायचे, त्यांना बोलू का मी. म्हणतो अरे प्लीज बोलो ना, काहीतरी तरी मदत होईल वगैरे वगैरे. ते एक जुनं खोड 81 वर्षाचं काठी टेकवत तिथे येतं. म्हणतात की काय झालं, तर सांगतात की ही गाडी अशी चालवत असताना बंद पडली, काय होतात कळत नाही. आजोबा म्हणतात की आज जाऊन फक्त इग्निशन चालू करता का, मला आवाज ऐकायचा आहे. म्हणतात ठीक आहे. इग्निशन चालू करतात, आवाज ऐकतात. आजोबा हसतात, म्हणतात काय फार काय नाही, मला करता येईल. बॉनेट ओपन करा आणि मला तुमच्या टूल किट मधनं हातोडा द्या.
ओके. म्हटलं ठीक आहे, ओके, हे घ्या हातोडा. बॉनेट ओपन केलं, आत जा आणि परत इग्निशन चालू करा. तो माणूस आत जातो, इग्निशन चालू करतो. आजोबा एक जोरात हातोडा मारतात. हा माणूस शिव्या घालत बाहेर येतो, अरे काय तू, माझी इतकी महागडी गाडी तू काय केलंस, काय फोडलं बिडलंस तर लाखांचं नुकसान होईल, काय केलंस. आजोबा म्हणतात काही नाही, झालंय सॉल्व, हे घ्या तुमचा हातोडा, आत ठेवा. गाडी झाली सुरू. त्या माणसाला विश्वासच नाहीये. तो म्हणतो की अरे काही काय, तू एक हातोडा मारला त्यांनी कसली गाडी सुरू होतीये. म्हणले बघा. माणूस आत जातो, गाडी सुरू करतो, गाडी सुरू झाली. अत्यंत समाधानाने हा माणूस त्या आजोबांना म्हणतो की काका तुम्ही खूप खूप आभार तुमचे, तुम्ही हे गाडी तुमचे मी पैसे देणं लागतो, किती झालेत मला सांगा. भाऊ इथे आला तुम्ही, मी एक हातोडा मारला त्याचे कसले पैसे देताय. नाही आय इन्सिस्ट, मला सांगा. म्हणतात द्यायचेच असतील पैसे तर 10,000 रुपये द्या. तर म्हणतात की ठीक आहे घ्या, 10,000 देतो मी तुम्हाला, फक्त मला याचं बायफर्केशन सांगता की कशाचे. ते म्हणते की थँक्यू, तुम्हाला 10,000 रुपये दिलेत त्याबद्दल आभारही तुमचा. 1 रुपया हातोडा मारण्याचे. बर. हातोडा तुम्ही तुमच्या गाडीत मारला त्याचा 1 रुपया, पण 9,999 रुपये हातोडा कधी कुठे कसा मारायचा याचे. तुम्ही जो मला प्रश्न विचारलात त्याचं उत्तर आता मला द्यायला जास्त सोपं होईल की उद्याच्या एआयच्या काळात हे जे एआय तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी हे सगळं त्या हातोड्यासारखं 1 रुपया आहे. तुमचा मेंदू, तुमचं डोकं हे ते 9,999 रुपये आहेत. कृपया उलट करू नका. अमेझिंग. कृपया स्वतःला ते 1 रुपया आणि टेक्नॉलॉजीला 9,999 समजू नका, एवढीच विनंती. थँक्यू सो मच. थँक्यू. हा इतका छान मेसेज आहे खरं सांगायचं तर, कारण की आपलीच आपण व्हॅल्यू कमी करून टेक्नॉलॉजीला जास्ती व्हॅल्यू देणं का गरजेचं नाही आहे, हे उत्तम उदाहरणासहित अमेयाने एक्सप्लेन केलं आहे. तर मला असं वाटतं की आजचा जो एपिसोड आहे तो अर्थार्थी खूप छान आणि आपण म्हणतो तसं की AI कॉन्शियस पेरेंटिंगला वाहिलेला असा हा एपिसोड झाला. तर तू आज तुझ्या प्रचंड बिझी शेड्यूलमधनं आज वेळ काढलास, तर त्याबद्दल सेल्फलेस पेरेंटिंगकडनं एक छोटीशी आठवण भेट आहे. थँक्यू. आणि अजून आपल्या सगळ्या पालकांना जर काही प्रश्न असतील तर आवर्जून कळवा. आपण हवं असेल तर त्याच्या उत्तरांसाठी एक लाईव्ह करूया. डेफिनेटली. हे इनपुट मलाही खूप आवडलंय. तर खरंच नक्की सांगा आम्हाला की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि आपण जसं अमेय म्हणला नक्की लाईव्ह सेशन अरेंज करण्याचा प्रयत्न करू. सो आज इथेच थांबूयात आणि पुढचा एपिसोड घेऊन लवकरच येईन. सेल्फलेस पेरेंटिंगना प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी मागेही म्हणलं तसं की लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, तर तसं करू नका. आणि लवकरच नवीन एपिसोड घेऊन येते आणि आज इथे थांबूयात. थँक्यू सो मच. थँक्यू.